69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथल्या रूढी परंपरांच्या अनंत यातना असह्य होत असताना 1932ला येवले मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं, मी हिंदू म्हणून जन्मालो हे माझ्या हातात नव्हते, पण मी कोणत्या धर्मात मरणार हे माझ्या हातात आहे, असे ठणकावून सांगितले. तब्बल 24 वर्षांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागलोकांच्या नागभूमीत नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा स्वतः घेऊन आणि नंतर 7 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज त्या गोष्टीला एकूण 70 वर्षे झाली आहेत. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर एक ऐतिहासिक क्षण घडला. एक असा दिवस ज्याने लाखो लोकांचे जीवन बदलले आणि भारतीय समाजात समानतेची नवीन उगमरेषा रोवली. हा दिवस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा दिवस, विजयादशमी 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण समाजसुधारक, कायदेपंडित आणि दलित नेता म्हणून ओळखतो, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जाती, अन्याय, अत्याचार आणि भेदभावाच्या संघर्षात घालवले. त्यांनी अनेक वर्षे हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांचा अन्याय सहन केला आणि त्यानंतर त्यांनी ठाम ठरवले की मी जन्माने हिंदू धर्मात आलो हे माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. हा केवळ धार्मिक बदल नव्हता, हा सामाजिक क्रांतीचा संदेश होता. लाखो लोक, विशेषतः दलित, ज्यांना वर्णभेद, अत्याचार आणि अन्यायाचा सामना करावा लागला होता, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि स्वतःच्या जीवनात मानवतेची, समानतेची आणि स्वाभिमानाची नवीन दिशा ठरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची प्रक्रिया सुरक्षित, नियोजित आणि जनजागृतीपरक ठेवली. त्यांनी फक्त स्वतःसाठीच नाही, तर समाजातील असंख्य स्त्रिया, पुरुष आणि बालकांसाठी एक नवा आधार तयार केला. त्यांच्या या कार्यामुळे आज दीक्षाभूमी एक प्रतीक स्थळ बनली आहे. एक स्थळ जिथे लोकांना जातीय भेदभाव विरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. डॉ. बाबासाहेबांचा हा निर्णय आपल्याला शिकवून जातो की स्वतःच्या हक्कासाठी ठाम राहा, अन्याय, भेदभाव आणि अत्याचाराचा सामना करा. समाज बदलण्यासाठी धैर्य, आस्था आणि प्रयत्न आवश्यक आहे. आजही जगभरातील लोक बाबासाहेबांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत आणि त्यांच्या धैर्यामुळे, निर्णयामुळे समानतेचा संदेश जगभरात पसरत आहेत. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस फक्त बौद्ध धर्माचाच नव्हे, तर मानवतेच्या, समानतेच्या आणि न्यायाच्या विजयाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आपल्यासाठी उज्ज्वल आणि प्रेरणादायीच राहो. आपणही त्यांच्या कार्यातून शिकूया, अन्यायाविरुद्ध उभे राहू आणि समाजाला न्याय आणि समानतेच्या दिशेने घेऊन जाऊ. नमो बुद्धाय, जय भीम. विजयादशमीच्या आपल्याला मंगलमय शुभेच्छा.